मौजे बेकनाळ गावामध्ये आज आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत शैलेजाताई पाटील आणि प्रियंकाताई मंचेकर देसाई यांच्यासाठी आज ही प्रचार सभा होती. प्रचार सभा झाल्यानंतर आपण गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. गावामध्ये विकास झालेला आहे, विकास हा कोणामुळे झालेला आहे, कोणकोणती विकास कामं झालेली आहेत, यंदाच्या या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये बेकनाळकर कोणाच्या बाजूने उभे राहणार आहेत, कशा पद्धतीने सहकार्य करण्याचं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांसाठी ही प्रचार सभा होती. काय वाटते बेकनाळकर कशा पद्धतीने दोन्ही उमेदवार सहकार्य करतील आणि खरंच विकास हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेला आहे का? राष्ट्रवादीकडनं विकास आहे सगळा झालेला आहे. आतापर्यंत रोड झाल्यात, देऊळ झालेत, पानंदी एवढेच राहिलेत, बाकीचे सगळे झाले. काय वाटते मग आता लोक राष्ट्रवादीच्या बाजूने उभे राहतील? राहणार की राहणार. हे एकामेकावर रसवा आहे, ह्यो काढून राबली तर फुल हे एकामेकाचं रसव काढाय पाहिजे. हेच फुल मतदान मिळेल. राष्ट्रवादीच्या माध्यमातून बेकनाळ गावचा कायापालट करण्याचा प्रयत्न झालेला आहे असा जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे. कोट्यावधीचा निधी तुमच्या या बेकनाळ गावाला राष्ट्रवादीच्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मिळाला आहे. आज बेकनाळ गावामध्ये जी जाहीर सभा झाली, या जाहीर सभेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. हे जर बघितलं तर कुठल्याही ज्योतिषाला विचारायचं नाही, इतक्या मोठ्या मताधिक्य ह्या दोन्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना मिळणार आहे. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर बेकनाळमध्ये जी आतापर्यंत जी विकास कामं झालेली आहेत ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जर उल्लेखच करावा लागेल कामांचा, त्यामध्ये जर असेल तर गोकुळ चिलिंचेपासून बेकनाळपासून कडगावपर्यंत जाणारा रस्ता असेल, जगतापवाडीमधील अंतर्गत सर्व रस्ते गटर्स असतील, गावामधील सर्व अंतर्गत रस्ते गटर्स असतील, त्यामध्ये देवळांचा जर उल्लेख करायचा असेल तर गावामध्ये जर विठ्ठल मंदिर असेल, रेणुका मंदिर असेल, गणेश मंदिर असेल, हनुमान मंदिरचा सभोवतालचा परिसर सुशोभीकरण केलेला आहे, लक्ष्मी मंदिरचा परिसर सुशोभीकरण केलेला आहे. गावामध्ये सर्व हायमॅक्स दिवे बसवलेले आहेत. गावामध्ये व्यक्तिगत सुद्धा जर म्हटला तर ऑपरेशनची कामं केलेली आहेत मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मागील 5 वर्षामध्ये मिळालेला आहे. पंचायत समितीच्या मागच्या मंचेकर साहेबांच्या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात मध्ये निधी मिळाला आहे. हे जर बघितलं तर बेकनाळकर ह्या वेळेला कुठल्याही पद्धतीमध्ये विकासाच्या बाजूनच राहणार. ह्याबद्दल मला अगदी पूर्णपणे खात्री वाटते की गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला मताधिक्य मिळेल, यामध्ये कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही. शैलेजाताई आणि सतीश पाटीलांनी खूप चांगलं मार्गदर्शन केले. भविष्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निवडून द्या असं आवाहन केले. निवडून द्यायचे म्हटलं तर त्यासनीच मतदान 100% होणार बेकनाळचं, म्हणजे सगळी एकी झाल्यामुळे. आणि फक्त मुश्रीफ साहेबांमुळे हे सगळं घडत आहे. सभा झाली, खूप चांगला प्रतिसाद होता, खूप लोक जमलेले होते, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली, भाषणं झाली. आजच्या या जाहीर सभेमध्ये आमच्या गावकऱ्यांनी जो उपस्थित दाखवली, पूर्वीच्या थोडं मागच्या वेळेला थोडं विधानसभेला थोडं मायनसमध्ये गेलं होतं, पण यावेळेला आम्ही काय केलेलं आहे की बेकनाळकरांनी वज्रमूठ बांधलेली आहे आणि जास्तीत जास्त शैलजाताईंना आणि देसाई वहिनींना इथून मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. प्रत्येक कार्यकर्ता गट तर विसरण्याचा प्रयत्न आम्ही करू. आता इथून पुढे आमच्याही लोकांच्या लक्षात आले की स्थानिक जे वैयक्तिक भावकी असेल, गावकी असेल, हे जर आलं तर विकास गावचा होत नाही. आणि विकासाची गंगा जर गावामध्ये कोट्यावधी निधी आणायचा असेल तर सर्वांनी इथं एकमत दिलं पाहिजे आणि भरघोस मताने आम्ही यावेळेला नक्की त्यांना विजयामध्ये त्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा उचलू याची आम्हाला खात्री झालेली आहे. बेकनाळकरांचा विजयामध्ये सिंहाचा वाटा असेल असं सांगतायत. काय सांगाल? बेकनाळ गावची जनता निवडणुकीच्या अनुषंगाने काय निर्णय घेईल? 100% भरपूर गावात कामं झालेली आहेत आणि प्रत्येक कामाची पोचपावती प्रत्येक म्हणजे लहान मुलापासून सगळ्यांना माहीत आहे. आणि युवा वर्गाला मी असं आवाहन करतो की सगळे आम्ही मिळून या राष्ट्रवादी गटाला आपण विजय मिळवून देऊया आणि खास करून मंचेकर साहेबांना आपण या आपल्या भागात प्रचंड मतात निवडून देऊया. बेकनाळकर गट तर विसरून एकत्र आलेले आहेत. या एकत्रीकरणाचा बराच फरक पडणार आहे आणि गावामध्ये विविध विकास कामं झालेले हे मुश्रीफ साहेबांच्या आणि सतीश साहेबांच्या माध्यमातून झालेले आहे. इथं विरोधकाचा काळी इतका संबंध नाही आहे. त्याच्यामुळे यावेळी बेकनाळकर 100% मतदान हे करून देणार आहे. मी एक शेतकरी आहे.
बर. ह्या गावची महालक्ष्मी यात्रा कमिटी व सर्व गावची देवळाची देणगी जमा करण्यासाठी कडगाव गणेश कागल कुप्पेकर साहेब मुसली साहेब ह्यांनी आम्हाला पाठिंबा शेतकऱ्यांनी भरपूर दिलेला आहे. आमच्या गावात रस्ते व देवळे कुप्पेकर साहेब मुसली साहेब ह्यांच्या वतीनं आम्हाला चांगली ह्या गावाला मदत मिळालेली आहे. गड इंग्रज कागल कोल्हापूर पुण्यापत्र आम्ही अपंग लोक गड्डा नवल बेळगावचे अपंगचे अध्यक्ष व मुसली साहेब आम्हाला कोल्हापुरासनं रेल्वेने घेऊन वनपूर तिकीट देऊन पुण्यामध्ये आम्हाला 3 तास कोर्टात रस्ता अडवून त्यांनी आम्हाला अपंग लोकांनी पेन्सिल 10 वर्षे झाली 1500 रुपये मिळवून दिलेले आहे. त्यांचे सहकार्य आम्हाला बेकनाळ गावच्या लोकांनी व गड इंग्रज तालुक्याच्या लोकांनी भरपूर पाठिंबा मिळालेला आहे. कुणाला द्यायचं निवडून? आम्हाला आता जे आमच्यासाठी नेते उभा केल्यात त्यासनी आम्ही सर्व लोक गावकऱ्यांनी आम्ही मिळून त्यासनी भरघोस होताना मंचेकर साहेब व आमचे गडिंगलाचे व सतीश पाटील घड्याळ या चिन्हाला आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी कामाची माणसं आहेत सगळे. कारण मुश्रीफ साहेब बाबा कुपेकर पासून म्हणजे बाबा आमचे क्लासमेट म्हणायचे. हा मग त्यावेळेपासून आम्ही जे हे तर राजकारणात पडलो बाबांनीच आम्हाला ओढलं आणि त्यांनीच मुश्रीफ साहेबांची गाठ घालून दिली. घड्याळ म्हणजे आपली कामाची माणसं आहेत म्हणून निवडून द्यायचं. बिनकामाच्या माणसाने मदत करायची नाही हे आमचं ध्येयच आहे. बेकनाळकर आता सगळी एक झालेली आहे त्यामुळे आता काय काळजी नाही. आता पूर्वी जरासं पार्ट्या होत्या पण त्या आता सगळे एकत्र आलेले आहेत त्यामुळे आता काय भ्यायचं कारण नाही.